सध्या भोंदू अशोक खराचं प्रकरण गाजत असताना अनेक लोक जे आहेत ते रुपाली चाकणकरांवरती आरोप प्रत्यारोप करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यातच आता रुपाली चाकणकर यांनी महिला अध्यक्षपदाचा देखील राजीनामा दिला. या अगोदर देखील महिला आयोगाचा त्यांनी राजीनामा दिला होता. मात्र तरीसुद्धा आता विरोधक देखील आरोप करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकास लवांडेंनी देखील थेट टीका करत आरोप केलेले आहेत. आपल्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, काय सांगणार? विकास लवांडे यांनी प्रत्युत्तर देत पुन्हा रुपाली चाकणवर निशाणा साधलेला आहे. जणू काय उपकारच केली काय राजीनामा या संदर्भात त्यांनी बोलले आणि येणाऱ्या विधान परिषदच्या तर निवडणुकीमध्ये त्यांना स्थान दिलं जाणार नाही का, असे देखील त्यांनी आरोप प्रत्यारोप केलेले. असं आहे की विकास लवांडेंनी गांडोळाप्रमाणे आपली वळवळ बंद करावी. स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा देखील राजीनामा काही दिवसापूर्वी दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा देखील काल त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षा, राज्याचा उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार यांच्याकडे दिला. तो स्वीकारण्यात आलेला आहे. विकास लवांडे जे आरोप करतायत, तर माझी त्यांना विनंती आहे की ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेब होते आणि जलसंपदा मंत्री आणि त्यावेळेला राष्ट्रवादी एकत्रित असताना प्रांताध्यक्ष म्हणून जयंत पाटील साहेब होते. त्यावेळेला त्या ट्रस्टला, आश्रमाला पाणी देण्यात आलं. त्यामुळे ज्या तथ्याने ते राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना सहआरोपी करा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे की तत्कालीन जलसंपदा मंत्री आणि तत्कालीन प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांना देखील सहआरोपी करण्यात यावं. आणि विकास लवांडेंना माझी विनंती आहे की त्यांच्या पक्षातले अजून कोण कोण नेते हे बोंधू बाबा कॅप्टन अशोक खरातकडे जात होते याची माहिती त्यांनी पक्षामध्ये विचारून करून घ्यावी. अनेक धक्कादायक नावं त्यांच्यासमोर येतील, पण तत्कालीन जलसंपदा मंत्री आणि त्यावेळेचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांना देखील त्यांनी लावलेल्या तथ्याप्रमाणे सहआरोपी करण्यात यावं. कारण त्यांचे देखील अनेक फोटो, अनेक व्हिडिओ जयंत पाटलांचे हे बोंधू बाबा कॅप्टन अशोक खरातबरोबर आहेत. मात्र गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं विकास लवांडेच बोलत आहेत. त्यामुळे अनेक पुरावे आणि अनेक अशा गोष्टी समोर येतात की त्यामुळे आरोप प्रत्यारोप जास्त प्रमाणात त्यांच्याकडनं होताना आपल्याला पाहिलं. असं आहे की त्यांचा पक्ष नेमकं कोण चालवतं ह्याचं आत्मचिंतन त्यांनी करावं. कारण माझ्या माहितीप्रमाणे श्रद्धेय आदरणीय शरदचंद्र पवार साहेब हे त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे ह्या कार्यकारी अध्यक्ष आहेत. प्रांताध्यक्ष म्हणून शशिकांतजी शिंदे आहेत. पण विकास लवांडे कायम जी युवा नेते आमदार रोहित पवार यांनी दिलेली स्क्रिप्ट, कारण विकास लवांडे पगारी नोकर आहेत, त्यामुळे ती स्क्रिप्ट बोलत असतात. त्यांचा पक्ष नेमका कोण चालवतं याची माहिती त्यांनी घ्यावी. तसंच अंजली दमणेंनी देखील सांगितलेलं आहे की पाहिलेलं तर हा राजीनामा जो आहे तो दिला गेलेला नाही, खेचला गेलेला आहे. आम्ही अशा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी हे उदाहरण, हे ज्या गोष्टी आहेत त्या समोर आणल्या, त्यामुळे कुठेतरी राजीनामा देणं भाग नाही तर खेचून आलेला आहे. असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपूर्ण निर्णय हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेत असतो. रुपाली चाकणकरांनी पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा राष्ट्रीय अध्यक्षांकडे दिला आहे. तो स्वीकारण्यात आलेला आहे. अंजलीताई दमाने यांना अत्यंत सन्मानपूर्वक सांगतो की त्यांची पार्श्वभूमी की अनेक आरोप ते आजपर्यंत करत आले, त्यातला कुठलाच न्यायदेवतेसमोर ते प्रूव्ह करू शकल्या नाहीत. त्यामुळे ठीक आहे, त्यांनी आरोप करावा. त्यांच्या लोकशाहीमध्ये आरोप करण्याचा त्यांना अधिकार आहे, त्यांचा आम्ही सन्मानच करतो. अनेक लोक म्हणतात SIT लावा, ह्या गोष्टी लावा. मात्र काय वाटतं येणाऱ्या काळात ह्या गोष्टी समोर येतील का? अनेक बड्या लोकांची नावं देखील समोर येतील. असं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे विधानसभेमध्ये आपलं निवेदन करताना की बोंधू बाबा कॅप्टन अशोक खरातला ज्या ज्या व्यक्तींनी, राजकीय नेते असतील, सरकारी अधिकारी असतील, प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत केली असेल याच्यावर कडक कारवाई केली जाईल. आपण बघताय की SIT मार्फत हेल्पलाईन नंबर देखील ज्या काय शोषित महिला आहेत, ज्यांना काउन्सिलिंग करून हिंमत देऊन ज्यांना आपली तक्रार आता नोंदवायची असेल तर ते देखील नोंदवल्या जात आहेत. रोज बोंधू बाबा कॅप्टन अशोक खरातावरील तक्रारी वाढत चालल्यात. आज जवळजवळ 11 पैकी 9 तक्रारी या विनयभंग, शोषण केल्याच्या महिलांनी नोंदवलेल्या आहेत. 2
घोटाळा केल्याच्या आहेत. त्यामुळे रोज तक्रारी वाढत जात आहे. महायुतीचं सरकार हे अत्यंत संवेदनशील या बाबतीमध्ये आहे आणि कठोर कारवाई जो जो दोषी असेल त्याच्यावर केली जाईल. महाविकास आघाडीकडनं सुषमा अंधारेंनी देखील आरोप केलेले आहेत. सुनील तटकरे असतील, तसंच आता दुसरं नाव येते रुपाली चाकणकर यांच्या पतीचा देखील मोठे आरोप केलेले आहेत. निलेश चाकणकर आणि चौधरी नावाची व्यक्ती सोबत 450 कोटीची कंपनी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांचा स्रोत काय ते तपासावा. अशा आहे की त्यांच्याकडे जे जे पुरावे असतील ते त्यांनी SITला द्यावे. त्या प्रत्येक पुराव्याची चौकशी SIT मार्फत होईल. सुषमा अंधारेंना बहिणी समान आहेत. शिवसेनेतल्या अंधारावर त्यांनी अधिक प्रकाश टाकावा. जी अस्वस्थता शिवसेनेच्या खासदारांमध्ये आहे, जी शिवसेनेच्या संघटनेमध्ये पिछेहाट झालेली आहे, ह्याच्यावर अधिक सुषमा अंधारेंनी प्रकाश टाकला तर बरं होईल. आणि त्यांच्याकडे जे जे पुरावे असतील, काल त्यांनी नाशिकचे CP संदीप कर्णिक यांची भेट घेतली. त्यांनी SITच्या अध्यक्ष ज्यांच्या प्रमुख आहेत IPS अधिकारी तेजस्विनी सातपुते यांची भेट घ्यावी. त्यांच्याकडे जे जे पुरावे असतील ते त्यांनी द्यावेत. EOWची देखील तक्रार करणार आहे असं सुषमा अंधारे म्हणाले. येणार लोकशाहीमध्ये तक्रार करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. फक्त ती तक्रार पुराव्यासकट असावी, केवळ राजकीय स्वरूपाची नसावी, एवढीच त्यांना विनंती आहे. त्यांच्याकडे जे जे पुरावे आहेत ते त्यांनी घेऊन SITकडे जावं, EOWकडे जावं. लोकशाहीने त्यांना अधिकार दिलेला आहे. पाटील ठोंबरे देखील म्हणतात की राजीनामा देऊन का उपयोग नाही आहे, अनेक गोष्टीची देखील चौकशी झाली. त्याबाबत पक्षाने स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातवर कडक कारवाई झाली पाहिजे. त्यांनी ज्या ज्या महिलांचं शोषण केलं आहे त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. याच्यामध्ये 0 टॉलरन्स ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. आता संजय राऊतांनी देखील आरोप प्रत्यारोप केलेले आहेत. मात्र असं असताना आता एकट्याच चाकणकर आहेत का? स्वतः दीपक केसरकर म्हणतात मीच का, 40 आमदार देखील होते. 40 आमदार कोण हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पाहिजे असं देखील आता संजय राऊतांनी. असं आहे की संजय राऊतांनी पहिले माहिती घ्यावी की 40 आमदारांपैकी शिवसेना उबाठामधले किती आमदार जात होते आणि मग राजकीय भाष्य करावं. या संदर्भातली चौकशी, योग्य चौकशी व्हावी असं देखील आनंद परांजपे यांनी म्हटलेलं आहे. आता रुपाली चाकणकर यांच्यावरती जे आरोप प्रत्यारोप लावले या संदर्भात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने देखील आता या आरोपाला प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आता या अशोक खरात संदर्भात पोलीस आणि इतर चौकशी तपास यंत्रणा कशी करते हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.